नमस्कार मैत्रिणींनो. आज आपल्याला घरीच रेवड्या बनवायच्या आहेत. अगदी सोपी प्रोसिजर आहे रेवड्या बनवायची. आपण ज्या बाजारातून रेवड्या आणतो त्याच्यात काही केमिकल टाकलेले असतात. त्याच्यामुळे आता आपण मुलांना घरीच अशा रेवड्या बनवून देऊ शकतो. खूप सुंदर अशा ह्या यात्रेत वगैरे मिळतात त्या रेवड्या. तर खूप छान अशा तिळीच्या रेवड्या आपल्याला बनवायच्या आहे. तर इथे अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे आपण इथे. कढईमध्ये अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे एक अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. असे सगळं आपण इथे ह्या तिघं वस्तू घेतल्या आहे आणि एक अर्धी लिंबूची खाप घेणार आहोत. तर अर्धा लिंबू लागणार आपल्याला, बाकी साहित्य काहीच लागणार नाही आणि थोडंसं एखादा चमचा तेल तर आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तीळ टाकलेली आहे आणि तीळ छान अशी तडतडीत जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपण ती तीळ अशी भाजून घेणार आहोत. तर तीळ जी आहे ती सारखी भाजत राहावी, कारण तीळचा खाली जळू शकते आणि जळलेली तीळ चांगली लागत नाही. तर तीळ भाजली गेलेली होती. त्याच्यानंतर आपण इथे परत चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता गूळ टाकणार आहोत. अर्धी वाटी जो गूळ होता आपला तो टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यात साखर टाकणार आहोत. तर मला थोडी जास्त वाटली साखर, तर मग मी थोडीशी 1-2 चमचे साखर काढून ठेवलेली आहे. तर ह्या ठिकाणी अर्ध्या-अर्ध्या वाटीचंच आपण इथे प्रमाणात घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही ते अर्धी वाटी म्हणजे अर्धी वाटीलाही कमी असं आपण थोडंसं पाणी टाकलं आहे तर आपल्याला इथे असा छान असा पाक करायचा आहे आणि खूप सुंदर असा, पाकाला खूप काही लागत नाही. आपण कोणताही गूळ घेऊ शकतो आणि कोणत्याही गुळाचा आणि साखर असे दोघं जर मिक्स केलं तर ही रेवडी खूप सुंदर लागते आणि मुलांना बाहेरून काही आणण्यापेक्षा आपण जर असं घरात करून दिलं आणि खूप काही वेळ लागत नाही. मला थोडंसं वाटलं कमी, तर मी परत थोडंसं पाणी टाकलेलं होतं. पण आणि अर्धे वाटीत पाणी बाजूला ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आता आपलं पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे पाक तयार होत आहे छान. तर जोपर्यंत गूळ आणि साखर पगळत नाही तोपर्यंत आपण इथे थोडा मंद आचेवरच आपण इथे पाक तयार करत आहोत. तर पाक करायला खूप काही लागत नाही. अगदी छान असा पाक तयार होतो. तर फक्त हा जो पाक आहे तो छान असा त्याचा जोपर्यंत गोळा होत नाही तोपर्यंत आपण तो पाक तयार करायचा आहे, गूळ आणि साखरेचा. आणि खूप अशा मऊ लुसलुशीत रेवड्या आणि मुलांना बाहेरच्या आणण्यापेक्षा अशा घरी जर केल्या आणि हिवाळ्यामध्ये तर आवर्जून ह्या मुलांना दिल्या पाहिजे. कारण हिवाळ्यामध्ये हे पौष्टिक तत्व आणि बाहेरून तुम्ही चॉकलेट आणतात किंवा रेवड्या, कारण बाहेरच्या रेवड्यांमध्ये काहीतरी केमिकल टाकलेलं असतं. तर आज आपण इथे फक्त लिंबूचा वापर करणार आहोत. इथे बघा, इथे अर्धा लिंबू घेतला होता आणि त्याचा रसदार लिंबू घेतलेला आहे आणि तो आपण याच्यात पिळलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे लिंबू पिळून घेतला आहे आणि आता आपण इथे आपला पाक अर्धा तयार झालेला आहे. तर ह्या ठिकाणी जोपर्यंत आपलं पाक तयार होत नाही तोपर्यंत आपण मंद आचेवर असा पाक तयार करून घेणार. जे साखर आणि गुळाचे खडे पूर्ण वितळत नाही तोपर्यंत. तर पाक तयार करायला 5-1 मिनटं असे तरी लागतात. आणि आता आपण इथे वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण इथे हा पाक टाकलेला आहे. तर पाकाचा जर गोळा तयार झाला तर आपण समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. पाकाचा असा तार तुटला गेला पाहिजे. हे बघा, या ठिकाणी आपण इथे पाण्यात टाकलेला होता थोडासा आणि त्याच्यात अशी गोळी तयार झाली. तर ही गोळी तयार झालेली आहे. आपण मंद आचेवरच गॅस आहे. तर ही गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. साखरेचा आणि गुळाचा हा पाक तयार झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपली ही गोळी तयार झालेली आहे आणि आपण ती पाण्यात अशी गोळी तयार करून बघितली म्हणजे आपला हा पाक तयार झाला. तर इथे असा पाक तयार झालेला आहे. आपण थोडा 5-1 मिनटं असा तो गॅसवरच ठेवलेला आहे या ठिकाणी. तर असं परत थोडं किंचित मला असं वाटलं की त्याचा फेस कमी होऊ देणार आहे आपण आणि फेस बसल्यानंतर आपण त्याला आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर ह्या ठिकाणी मंद आचेवर मी परत थोडंसं असं 1-2 मिनटं असं परत आपण इथे परतून घेतलं. मला कडक पाक पाहिजे होता, जोपर्यंत त्याचा असा तार तुटत नाही. ते बघा, पळीला लागून जो
तर आपला इथे पाक तयार झालेला आहे आणि आपण इथे एक पॅन घेतला आहे. तुम्ही सुद्धा नॉनस्टिक एखादा पॅन घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने इथे पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे. पॅनमध्ये आपल्याला इथे तेल किंवा तूप टाकणार आहोत. आपण इथे तेल किंवा इथे तूप टाकून घेणार आहोत. या ठिकाणी आता आपण इथे तेल टाकलेलं आहे आणि पूर्ण पॅनला आपण हे तेल लावून घेणार आहोत. या ठिकाणी आपण इथे हे पॅनला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण तो पूर्ण पाक त्या पॅनमध्ये ओतून घेणार आहोत. असा पूर्ण पसरवणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सुंदर अशा ह्या रेवड्या येणार आहे, अगदी छान. तर या ठिकाणी आपण इथे पाक टाकून घेतलेला आहे असा. तर इथे आपण हा पाक टाकून घेतलेला आहे. तर हा पाक गार होण्यासाठी आपण खाली ताटात पाणी घेतलेलं होतं आणि पाणी घेऊन आणि तो हे बघा असे तार तुटायला लागलेले आहेत. तुम्हाला दाखवत आहे मी असा तार. जेव्हा तार तुटायला लागला, असा बारीक तार जेव्हा धरला, तर तेव्हा समजायचं की आपला पाक. तर आता आपल्याला ह्या पाकाचा गोळा तयार करायचा आहे. आपण ह्या ठिकाणी खाली मी थोडंसं ताटात पाणी घेतलं आणि पटकन असं गार, कारण तुम्हाला दाखवायचं होतं आणि व्हिडिओ छोटाच करायचा असतो, त्याच्यामुळे इथे ताटात आपण थोडं पाणी घेतलं होतं आणि ते थोडं गार करून घेतलं आणि आता आपण इथे गोळा तयार करून घेणार आहोत. हे बघा, थोडं हाताला पाणी लावून आणि आपण ह्या ठिकाणी थोडं गरम लागतं, पण ही क्रिया हाताने करावीच लागते, कारण हाताला जर गरम लागलं तर थोडं पाणी लावून घ्यायचं आणि हा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. पाकाचा हा जो गोळा आहे तो आपण इथे गोळा तयार करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे आणि आता थोडंसं परत पाणी हाताला लावलं आणि खूप गरम असल्यामुळे थोडं हाताला पाणी लावून आणि आपण हा बघा असा गोळा तयार करून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने 100 ते 200 वेळा असा हा गोळा आपल्याला आपल्या हाताने ओढायचा आहे आणि तो आपल्याला जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही, जोपर्यंत तो व्हाईट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हा असा ही क्रिया करत राहायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपण जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही, तोपर्यंत ही आपण 100 ते 200 वेळा ही क्रिया करायची आहे. हीच क्रिया महत्त्वाची आहे. बाकीचं रेवडी करायला काही लागत नाही आणि छान अशा ह्या रेवड्या तयार होतात. हे बघा, आता आपल्याला इथे मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे आणि आपल्या जो पाक आहे त्याचा सुद्धा कलर बदलत आलेला आहे. आता बघा, अशा पद्धतीने इथे कलर बदललेला आहे. हे बघा, आपला हा कलर बदलला आणि आपण आता थोडंसं तिळीमध्ये असं हे करून घेणार आहोत, कारण आज मधल्या जे रेवड्या आहेत त्याच्यात सुद्धा आपल्याला तीळ गेली पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण इथे त्याच्यात सुद्धा आपण इथे तीळ टाकून घेतलेली आहे, म्हणजे त्याच्यात छान ती मुरून जाणार आहे. बघा, रेवड्यांचा कलर, ज्या पाकाचा कलरसुद्धा आपला बदललेला आहे. हे बघा, छान अशा ह्या आपल्या रेवड्या तयार होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट न करता. बघा, अशा पद्धतीने आपल्या तयार झालेलं आहे आणि असं परत आपल्याला 50 ते 100 वेळा असं करून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचं आपल्याला त्या पाकाचा जे व्हाईट आहे ते होत नाही तोपर्यंत आपण. आणि आता इथे बघा, परत असं आपण तीळमध्ये थोडंसं डुबवून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने लांब लांब तुकडे करून आपण छोटे छोटे आपल्याला जो आकार लागेल त्या आकाराचे आपण करू शकतो. मी छोट्या छोट्याच आकाराचे तुकडे केलेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने आणि इथे छोटे छोट्या आकाराचे तुकडे आपण इथे चाकूने करून घेऊ शकतो. या ठिकाणी हे बघा कसा तार तुटायला लागला. गार झाल्यानंतर तो खूप सुंदर अशा ह्या रेवड्या लागणार आहे. हे बघा, असे तुकडे करून घेतलेले आहेत आपण इथे सगळे आणि इथे आपल्याला तिळीत ते
टाकायचे आहे. आपल्या हाताने जरी आपण असे गोल-गोल केले तरी चालतात. हे बघा, अशा हाताने जरी गोल-गोल केले तरी छान अशा ह्या रेवड्या येणार आहे आपल्या. हे बघा, आणि किंचित आपल्याला त्याला तीळ लावायचे आहे. तीळ पूर्ण लावायचे आहे. तर आपण इथे एका छोट्या त्या कढई ती गॅसवर याचे 2-1 मिनिटं अशी गॅसवर धरलेली आहे आणि त्याच्यात आपल्याला पूर्ण रेवड्यांना तीळ लागून गेलेली आहे छान अशी. हे बघा, अशा पद्धतीने आपली इथे पूर्ण रेवड्यांना आपली इथे तीळ लागून गेलेली आहे आणि छान अशा, आणि गार झाल्यानंतर खूपच सुंदर बघा अशा पद्धतीने आपल्या पूर्ण रेवड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छान अशा ह्या मुलांनाच घरी रेवड्या तयार करून द्या. अगदी स्वादिष्ट अशा ह्या खूप सुंदर आणि हिवाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या ह्या नेहमी बाजारात मिळणाऱ्यापेक्षा खूप सुंदर आणि चविष्ट येतात.